तर बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथील 28 वर्षीय जवान दीपक दिवाकर बनसोड यांना 22 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीर मधील कुपवाडामध्ये वाहन अपघातात वीरमरण आले। 30 राष्ट्रीय रायफल मध्ये ते कार्यरत होते। आज सकाळी 7 वाजता शहीद जवान दीपक बनसोड यांचे पार्थिव बुलढाणा येथे आणून मिरवणूक काढण्यात आली। तर पळसखेड नागो या मूळ गावी सकाळी 11 वाजता शासकीय इतमानात पार्थिववर अंत्यसंस्कार झाले। तर भारतीय सैन्य दल आणि पोलीस दलाच्या वतीने हवेत फेरी झाडून सलामी देण्यात आली। तर बनसोड यांच्या पश्चात पोलीस दलात मुंबई येथे कार्यरत असलेली पत्नी, 2 भाऊ, 1 बहीण, आई वडील आणि बराच मोठा परिवार आहे। यावेळी बुलढाणा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि माजी सैनिक तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते। देश की अस्मिता, देश का स्वाभिमान सिखाती है। शहर के और गांव के तमाम युवाओं के लिए, आने वाले कई पीढ़ियों के लिए एक आदर्श छोड़ चुके हैं दीपक जी। समय की रेत पर उनके अमिट पैरों के निशान कई सालों तक युवाओं के लिए मार्गदर्शक बने रहेंगे। एक प्रेरणा स्रोत जिन्होंने स्थापित किया है वो दीपक जी आज यहाँ पर हमारी अंतिम विदाइयों के समारोह में हम उनके यहाँ पर उपस्थित हुए हैं। गावकरी बंधूंमध्ये राजेश राठोड, आमचे नितीन भाऊ राठोड, भूपेश जाधव, सुनील साबळे ही सर्वच मंडळी, आपण सर्वच जण शहीदाला आदरांजली व्यक्त करण्यासाठी फर्स्ट आरआरचे शिपाई सुरवाडे संजय यांनी देखील या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करायचं आहे। फर्स्ट आरआरचे शिपाई संजय सुरवाडे, 54 मीडियम रेजिमेंटचे कर्नल बरून गजारिया यांनी देखील या ठिकाणी दीपक जी जैसे हुतात्मा जनाब नाही हो। आपण या ठिकाणी पत्नी अश्विनी दीपक बनसोड यांच्यावर हा दुःखद प्रसंग कोसळला है। बहुत बड़ा त्याग और इतिहास यहाँ पर दीपक जी ने लिखाया। तिरंगे में लिपटा हुआ उनका शव, उनका पार्थिव हमें बार बार देशभक्ति की याद दिलाता रहेगा। पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल। कर्नल सुहासजी जतकर साहेब यांच्याकडून देखील या ठिकाणी Go!